नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्ष आता चालू होणार आहे. म्हणजे बघा 6 तारखेला अनंत चतुर्दशी आहे आणि पौर्णिमेपासून पितृपंधरवडा हा सर्व पितृ अमावस्येपर्यंत चालत असतो. तोपर्यंत आपण आपल्या पितरांना जीव घालत असतो. त्यानंतर आपण घटस्थापना करत असतो. तर बघा आता हा आपल्याकडे गणपती उठल्यानंतर लगेच पितृपक्ष हा सुरू होत आहे. बऱ्याच जणांना गणपती उठले की दुसऱ्या दिवशी पौर्णिमे तिथीला पितृ आपल्या घरामध्ये असतात. प्रत्येकाची तिथी ही वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या तिथीनुसार आपल्याला पितरांना जीव घालायचे असते. पित्र म्हणजे आपल्या घरातील मोठे व्यक्ती, थोर व्यक्ती, म्हणजे आपल्या सासू सासऱ्यांचे सासू सासरे अशी जी पिढी आहे तर त्या पिढीनुसार आपण जेवण घालत असतो. तर बघा पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी अन्न, तर्पण किंवा वस्त्रदान करायचं आहे. पितृदोषाच्या आपल्याला त्रासापासून सुटका किंवा मुक्तता हवी असेल तर आपल्याला या गोष्टी पंधरवड्यामध्ये करायच्या आहे. पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला चुकूनही घरामध्ये या 2 भाज्या ज्या आहे तर अजिबात खायच्या नाही. 99% लोकांना माहीत नाही. असं केल्याने घरातील लक्ष्मी काढता पाय घेते आणि घरात लक्ष्मी टिकत नाही. पण 15 दिवसांमध्ये आपल्या पितरांसाठी आपल्याला तर्पण, पितृस्तोत्र याचे पठण करायचे असते. खूप जुना पितृदोष असेल तर दूर होत नसेल तर आपल्याला पितरांसाठी दक्षिण दिशेला 15 दिवस आहे तर तो आपल्याला दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा असतो. या अशा छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच पितृदोष त्रासातून आपल्याला मुक्तता, शांती मिळते. तर वार्षिक श्राद्ध केलं जात असेल भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्षातही पितरांना आदर अंजली वाहिली जाते. यंदा हा पितृपक्ष बघा आपल्याला 7 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पंधरवडा असणार आहे. या दिवशी पितरांच्या आठवणींच्या तर्पण, श्राद्ध केलं जातं. नियमितपणे काही विधी केले जातात. आपल्या पितरांची आपल्यावर कृपा राहावी आणि कार्यसिद्धी राहावी. या पंधरवड्यात दिवसात आपण हिंदू धर्मानुसार खाण्यापिण्याचे देखील काही नियम आहेत तर पाळले असतो. त्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा बरेच जण कोणत्या नियम पाळत नाही पण त्या व्यक्तींना होत असलेला त्रास त्यांना समजून येत नाही. आपल्या घरामध्ये देखील या होणारा त्रास देखील समजून येत नसतो आणि आपल्या घरामध्ये पंधरवड्यामध्ये या वस्तू करायच्या नाहीत आणि बाहेर देखील कुणाला करून द्यायच्या नाही किंवा खाऊन द्यायच्या नाही. सर्वात अगोदर आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये अन्न हे आपल्याला पितरांच्या नावाने तुम्ही गरजू व्यक्तींना, ब्राह्मणाला किंवा काही बाहेर जे भिकारी वगैरे असतात त्यांना बसलेले असतात त्यांना अन्नदान केलं तरीही चालेल. पितर नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची तीर्थ या क्षेत्री जाऊन पिंडदान केले जाते. तिथे जाऊन तुम्ही पिंडदान केले तरी चालेल. पितरांच्या नावाने करायचं आहे. तर ह्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पिंडदान वगैरे करायचं आहे. आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये कोणत्या वस्तू किंवा कोणत्या भाज्या आहेत तर पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खायच्या नाही. मांसाहार, चिकन, माशी, अंडी हे अजिबात या पंधरवड्यामध्ये खायचे नाहीत. मांसाहार, दारू सेवन आपल्याला टाळायचे आहे. ह्या गोष्टी करायच्या नाही. हिंदू धर्मातल्या रीतीनुसार पितृपंधरवड्यात मांसाहार किंवा अंड खाणं पण वर्ज्य करायचं आहे. दारू पिणं, सिगारेट तसेच तंबाखू खाणं या गोष्टी आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये निषेधपणे करायच्या नाहीये. या गोष्टी टाळायच्या आहे. तर आपल्याला या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, खायच्या नाहीत. कंदमुळे खाऊ नका. हिंदू धर्मामध्ये जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्या आपल्याला अर्थात कंदमुळे सेवन या पंधरवड्यामध्ये वर्ज्य करायचे आहे. कंदमुळामध्ये येतात कोणत्या भाज्या येतात तर बटाटा, मुळा, रताळी यासारख्या भाज्या आपल्याला समावेश होतो. तसेच या कंदमुळांच्या नैवेद्य देखील दाखवण्यात त्यासोबत स्वतः सेवन करणं किंवा श्राद्धाच्या जेवणामध्ये कंदमुळं युक्त भाज्या असू नये अशा या शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. या गोष्टी पालन न केल्यास पितरांच्या रोषाला सामोरे जावं लागतं असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला या कंदमुळांच्या भाज्या पितृपंधरवड्यात खायच्या नाही. मी तर सांगते जे कंदमुळाच्या भाज्या कोणत्या आहेत, बटाटा, मुळा, रताळी या भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही. बटाटा देखील खायचा नाही. त्याचप्रमाणे आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये काही वस्तू देखील वर्ज्य करायच्या आहे. शास्त्रात सांगण्यात आलेले आहे की या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. आपल्याला या कंदमुळांच्या भाज्या पितृपंधरवड्यामध्ये खायच्या चुकूनही नाही. मी तर सांगते की कंदमुळाच्या भाज्या कोणत्या आहेत तर बटाटा, मुळा, रताळी यासारख्या भाज्या आपल्याला चुकून या दिवसामध्ये खायच्या नाही. त्याचप्रमाणे आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये काही वस्तू खरेदी वर्ज्य करायचे आहे. हिंदू धर्मात असं म्हटलं गेलं आहे की प्रत्येक खाद्यपदार्थांच्या सेवनांना
माणसांच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर मानसिकरित्या परिणाम होत असतो. पितृपक्षात आहार आणि आचार या सात्विक असावा असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. तामसिक वृत्ती म्हणजे स्वभावात ताणतणाव किंवा चिडचिड होणे वाढू नये, तसंच आपल्याला जास्त चिडू नये किंवा आपल्या घरातील व्यक्ती चिडचिड करू नये यासाठी आपल्याला पित्त वाढू नये यासाठी देखील कांदा आणि लसूण यासारखे तामसिक पदार्थ गुण वाढवणारे खाद्यपदार्थ खाणं टाळायचं आहे. हिंदू धर्मातल्या धार्मिक विधीनंतर होणाऱ्या जेवणातही कांदा लसूण याचा वापर आपल्याला निश्चितपणे वर्ज्य मानला जातो. म्हणून या पितृपक्षामध्ये आपल्याला या दिवसात कांदा लसूण खाणं आपल्याला टाळायचं आहे. आपला चिडचिडपणा वाढू शकतो, त्यामुळे आपल्याला पित्त वाढू नये यासाठी देखील कांदा आणि लसूण आपल्याला या आहारामध्ये घ्यायचं नाही. आपल्याला सात्विक आहारच यामध्ये घ्यायचा आहे. हिंदू धर्माच्या धार्मिक विधीनंतर होणाऱ्या जेवणातही कांदा लसूण खाणं आपल्याला टाळायचं आहे, वापर करायचा नाही, निश्चितपणे वर्ज्य मानला जातो. म्हणून या पितृपक्षाच्या दिवसात कांदा लसूण देखील आपल्याला खायचा नाहीये. तर आपल्याला पितृपंधरवड्यामध्ये कोणत्या डाळी खायच्या नाही, तर आपल्याला पितृपंधरवड्यात मसूर डाळ खाणं वर्ज्य मानले गेले आहे. मसूर डाळीचं सेवन निश्चितपणे टाळायचं आहे. पण आपल्याला कुठलंही कच्चं धान्य आपल्याला खायचं नाही. प्रत्येक धान्य हे आपल्याला शिजवूनच खायचं आहे. हे देखील आपल्याला लक्षामध्ये ठेवून करायचं आहे. त्याचप्रमाणे शास्त्रात दिल्याप्रमाणे पितृपक्षात चणे खाणे देखील चुकीचं मानलं गेलं आहे. म्हणून तर्पण आणि श्राद्ध विधी करणाऱ्या यममानाने चणे डाळ खाणं देखील टाळायचं आहे. इतकंच नाही तर चण्याच्या डाळीपासून आमटी, चण्याच्या पिठापासून बनलेले मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं देखील आपल्याला कटाक्षाने आपल्याला टाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कंदमुळाच्या भाज्या देखील या पितृपंधरवड्यामध्ये खायच्या नाहीत. या भाज्या फक्त आपल्याला पंधरवड्यामध्येच खायच्या नाहीत. तामसिक पदार्थ चिकन, मटण, अंडी हे देखील आपल्याला या पितृपंधरवड्यामध्ये करायचे नाहीत. अशाच प्रकारे तुम्ही पितृपंधरवड्यामध्ये हे नेम जर पाळले तर घरामध्ये तुम्ही या भाज्या जर केल्या नाहीत तर लक्ष्मी घरातून काढता पाय घेणार नाही. आणि जर तुम्ही हे नेम आणि ह्या भाज्या जर घरामध्ये पितृपंधरवड्यामध्ये केल्या किंवा चिकन, मटण, अंडी जर खाल्ली किंवा चण्याची डाळ खाल्ली, मसूरची डाळ खाल्ली तर लक्ष्मी नक्कीच घरातून काढता पाय घेईल आणि पितृदोषाचा आणखीन त्रास तुम्हाला वाढू शकतो. त्यासाठी हे नेम तुम्हाला अवश्य पाळायचे आहे. 99% लोकांना माहीत नाही. नक्की तुम्ही ह्या गोष्टी करा, घरातून लक्ष्मी काढता पाय घेणार नाही. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.